नाही, ज्या वेळेला ह्या बातम्या चालू झाल्या, एकतर एक एक महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिला म्हणून कधी कधी असं वाटतं की बऱ्याच वेळेला असं काहीतरी वेगळं होतंय का. परंतु आत्ता ज्या खोटा कॅप्टन भोंदू बाबा आणि त्या भोंदू बाबाबाबत चाकणकर ताईंचे घनिष्ठ किंवा अगदी घरासारखे त्यांचे संबंध दिसत आहेत. आणि अशा व्यक्तीचा जे आता माध्यमांच्याच माध्यमातून जे काही व्हिडिओ 58 व्हिडिओ काय जे आहेत त्यातला एक एक जो व्हिडिओ येतोय, आता त्या व्हिडिओवरनं तरी असं वाटतंय की ह्यानी बऱ्याच महिलांना आपल्या भोंदू बाबाच्या माध्यमातून, ज्योतिषाच्या माध्यमातून सावध करून त्यांना त्रास दिलेला आहे. अनेक महिला अशा पण असू शकतात की ज्या त्यांच्यापर्यंत पोचल्या, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, परंतु घाबरून किंवा आता कसं सांगू म्हणून बोलत नसल्या तरी ज्या वेळाने हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं आणि पुढे आणलं तर त्यांना तर पोलिसांनी अरेस्ट केलीच आहे. आणि सर्व माध्यमातून मी बघते सह आरोपी चाकणकर ताईंच्या इन्क्वायऱ्या करून घेतलं पाहिजे. कारण हे जे काही घडलंय महाराष्ट्रात हे अतिशय वाईट आहे. ह्याच्यानंतर कुठलीच महिला घरामध्ये जर एखाद्या कोणाला बोलवलं तर तो विश्वास ठेवला जाणार नाही. असुरक्षित महिला आहे. म्हणजे वर्षाच्या मुलीपासून ते अगदी 90-80 वर्षाच्या महिलेवर हे असे अत्याचार होताना दिसत आहेत. आणि निव्वळ म्हणजे मला एक अजून धक्का बसला, काही मंत्र मी ऐकले आपल्या हिंदू धर्मामध्ये. मंत्र, यंत्र आणि तंत्रामध्ये कोणी जात नाही. म्हणजे ज्यांना वेगळ्या काही इच्छा आहेत तंत्रामध्ये जाण्याच्या ते जात असतील, पण मंत्र किंवा यंत्र, मग आपण श्री यंत्राची पूजा करतो किंवा विष्णू यंत्राची, म्हणजे ते आहेच. मग यंत्रामधले अनेक प्रकार आहेत. पण तांत्रिक विद्येमध्ये राजकीय लोक का जात आहेत मला नाही माहिती. असं काय मिळवतात, हे क्षणिक सुखाला का बळी पडतायत. आणि आत्ता जे काही असे फोटो येत आहेत म्हणजे किंवा माहिती येते की आपल्या रक्तानी मधल्या मिडल फिंगर यांनी अख्खी ती बावली म्हणे रक्तानी भिजवून वशीकरण ज्याला म्हणतात, असे वगैरे प्रकार असतील तर हे फार वाईट आहे. म्हणजे बुद्धी चातुर्याने किंवा तुमच्या मेहनतीने राजकारणामध्ये आपल्याला पुढे यायचं आहे किंवा अशा गोष्टी ह्या रॉंग आहेत. आणि कितीतरी महिलांचा ह्याच्यामध्ये बळी गेलेला असू शकतो. आता त्या इन्क्वायरीमध्ये सगळ्यांचा याच्यावरनं एक सूर असाही निघतोय की चाकणकरबाईंना दुसऱ्या सह आरोपी म्हणून, कारण इतक्या अगदी छत्री धरलेला फोटो दिसतोय किंवा अगदी एखाद्या ते काय नातं मी सांगू नाही शकणार, ते त्याच सांगू शकतील काय नात्यानी आपण. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा राजकीय लोक जर असं करत असतील तर संरक्षण कोणाकडे मागायचं, संरक्षित कोण करणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीला शाळेत अत्याचार होत आहेत, रस्त्यात अत्याचार होत आहेत, घरात अत्याचार, मग महिला सुरक्षित कुठे. आणि अशा गोष्टी आल्यानंतर तर फारच भीती वाटायला लागली. म्हणजे कुठला तरी आमिषाला बळी पडून की मला या सगळ्या गोष्टीत पुढे जायचंय म्हणून. मग तुमची मेहनत, ज्याला कितीतरी आपण तास कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांबरोबर जे काम करतो किंवा बुद्धी चातुर्य, हे सगळं मागे पडतं. ताई, त्यांच्याकडे प्रचंड अशी प्रॉपर्टी या सगळ्या त्यांनी जमवली असते ती समोर आलेले पाहायला मिळते. सातबारे आहेत त्यांच्या नावावर नाशिक आणि त्या परिसरामध्ये. सकाळी अंजली दमानिया यांनी देखील एक पत्रकार परिषद सातबारे त्यांच्या नावावरचे दाखवले. ह्या संदर्भात कसं कोणाच्या त्यांच्या म्हणजे कोणाला? अशोक खरातांच्या नावावर आहेत. आणि अशोक खरात यांना कुठला तरी एक डेप्युटी कलेक्टर जो आता सध्या सेवेत कार्यरत आहे मुंबईत आहेत असे मदत करतात असा आरोप
आरोप झाले म्हणून मी म्हणणार नाही. अंजलीताईंकडे कदाचित नक्की त्या पुराव्यासहित बोलतात. आणि डेप्युटी म्हणजे 1 वर्षापूर्वी जेव्हा ह्या भोंदूबाबाचं कॅप्टन भोंदूबाबा खरात त्याच्या आता चांगली निघते वरात, पण त्याला पाठीशी चाकणकर बाईंनी घातलेले हे पण पुरावे मिळत आहेत. का घातले, का नाही त्याच वेळेला आवाज उठवला. आणि कोणी असू दे, मग तो पुरुष आपल्या कुठल्या नात्याने आहे ह्यापेक्षा त्यांनी समाजाबरोबर कसं वागणूक केली आहे आणि ती चुकीची केली आहे. त्यामुळे ज्यांनी पाठीशी घातलं ते आरोपी करा असं म्हणणं काही चुकीचं नाहीये. त्यांच्याकडनं पण अनेक माहिती तुम्हाला मिळू शकतात आणि त्या माहिती महाराष्ट्राला मिळाल्या पाहिजे, देशाला मिळाल्या पाहिजे. आता सर्व देशाचं इकडे लक्ष लागलंय की महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्याशी सलगी असलेला एक भोंदू कॅप्टन बाबा स्वतःला कॅप्टन म्हणून घेणार, इतके घाणेरडे व्हिडिओ बघायला लाज वाटते त्या महिलेला. आणि मुळात त्या मंत्रांचा जो जप चाललाय, म्हणजे तुम्ही हे तर सगळे अत्याचार आहेतच, पण आमच्या हिंदू संस्कृतीवर पण अत्याचार करताय. म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र तिला म्हणायला लावतोय आणि अत्याचार करतोय. म्हणजे असं पण वाटतं म्हणजे त्याच वेळेला नारायणी प्रकट झाली पाहिजे होती आणि शीर्षेत केला पाहिजे होता. म्हणजे इतका सगळ्या मंत्रांना प्रभावित करून संस्कृतीचा पण तुम्ही आमच्या धर्माचा संस्कृतीचा पण अपमान केला. त्याच्यासाठी पण कलम टाकून याला केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं प्रभावित करता काय, हे मंत्र हे अनादिकालापासूनचे मंत्र आहे. हे काय काल परवा कोणीतरी रचले म्हणून आलेले नाहीये, हे अनादिकालापासूनचे आहेत. त्या अनादिकालांचे मंत्र तुम्ही अशा पद्धतीने तांत्रिक बाब करून महिलांना, जास्त करून महिला, म्हणजे मी एक व्हिडिओ पाहिला, बाहेर पुरुष बसले, आता त्याला आतूनची काच दिसत असेल कोण बसले काय, पण बाहेरूनच्याला आतलं दिसत नसेल. आणि ते उद्योग करते, म्हणजे त्या बसलेल्यांपैकी कोणाची तरी ती भगिनी असेल, कोणाची तरी आई असेल, कोणाची तरी ती पत्नी असेल, सगळ्या नात्यांना बाटवून टाकलेल्या आहे. आणि ह्यांच्या इन्क्वायऱ्या करतो, ह्यांचं हे बघतो, तोपर्यंत परत विसरून गेलं की यांना मग आहेच वेगवेगळे वकील, वेगवेगळ्या मार्गाने यांना बाहेर आणणारे. या अशा लोकांचं करायचं काय, शिरछेद कायदा हातात घेऊन करायचं का? मग आम्हीच कायदा मोडून मारून टाकायचं का त्याला? आहे कायद्याच्या बाजू आहेत. त्यामध्ये मुद्दा असा आहे, संविधानिक पद आहे राज्य महिला आयोग, दुसऱ्या टर्मच्या अध्यक्ष आहेत. अपेक्षित असं आहे की या महिला बळी पडल्या त्या ठिकाणी त्यांना न्याय देणं गरजेचं होतं. मुळात वादातीत नेमकी राहिलेल्या रुपाली चाकणकर पाणी घालतात नाही. मुळामध्ये चाकणकरांचा जो आपण कार्यकाळ पाहतोय तो वादातीत आहे. म्हणजे त्यांनी स्वर्गीय अजितदादांच्या कामाचा किंवा त्यांच्या एकंदर तो जो कॅरेक्टर ह्याचा काहीच नाही, ती खोटंच बोलत राहिली. महिलांना न्याय द्यावा म्हणून अजितदादा पण बराच वेळेला तिची पाठराखण करताना वाटले, कारण त्याच वेळेला तिला काढायला पाहिजे होतं. कारण त्या वादातीत महिला, आणि ती पण महिला आहे, महिला आयोगाचं कामच बाजूला. आणि ज्या महिला, आता मला दाट संशय आहे, आता तो संशय पोलीस बघतीलच, तो आपलं काम नाही, पण संशय आहे की ज्या महिला आयोगाकडे दुःखीत पीडित महिला येत होत्या, कारण तशाच जाणार, कारण संसाराचं वाट लागते किंवा अशा महिलांना तिकडे टर्न केला जात होतं का? ज्योतिषी चांगला आहे, न्यूमरोलॉजिस्ट करतो, हे करतो बघा, आणि त्याचा हा फायदा घेत होता, असा सगळ्यांना संशय आहे. म्हणजे मलाच नाही, हा सगळ्यांना संशय आहे की अशा महिला पण वळवल्या गेल्या का? आणि ज्या महिला आता व्हिडिओत, त्या बिचारांचे सावधतेने पाऊल उचललं पाहिजे. कारण त्या ज्या महिला त्यांच्याकडनं बाधित झाले त्यांचे संसार उद्ध्वस्त होता कामा नये. आणि त्यांचं जे काही सिक्रेट आपण म्हणतो ना, म्हणजे हे बाहेर फार न येता त्यांना पण वाचवलं पाहिजे. पण त्या बाधित झाले आहेत आणि बाधित करणारी व्यक्ती सापडली आहे.
बाधित करायला नेणारी व्यक्ती कोण हे पण कळलं पाहिजे. व्हिडिओज आहेत त्या या प्रकरणात प्रकरणामध्ये ते 100 निवडक बाहेर आलेले आहेत व्हिडिओ. व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ त्यात असं झालं की जे काही नातेवाईक गेले त्याच्या माहिती मिळाली त्यानुसार नातेवाईक येतात त्यांना बाहेर तपस्या करायला लावली जायची आणि आतमध्ये त्या महिलेसोबत अशा अत्याचार केले जात होते. आणि त्यातही त्यांच्या कानात जे सांगितलं जात होतं ते आणखीही हे आहे की हे कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मातील राधा आहेस असं म्हटलं जायचं आणि मंत्र म्हटले जायचे आणि त्यानंतर हे सगळं केलं जात होतं असं आता माहिती समजली. आता अवतारावरनं काय बोलू बाबा. बरेच जण म्हणतायत मी ह्याचा अवतार, मी त्याचा अवतार, म्हणजे लोकप्रतिनिधी बनायचा आणि मी अवतार आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत ना. मग अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे लोकप्रतिनिधी आहेत, कारण आपण जनतेच्या मताधिक्याने आपल्या संविधानाच्या आधाराने, लोकशाहीच्या आधाराने आपण निवडून येतो. आपण कसले अवतार. आपण म्हणायचं की आम्ही असं वागू, आम्ही अशी शिकवण आमच्या नेत्यांकडनं घेतोय की जास्तीत जास्त लोकांना मदत करा. आपण मदतनीस आहोत, लोकप्रतिनिधी आहोत. अवतार वगैरे मी तर नाही मानत. एकच मनुष्य अवतार. त्या मनुष्य अवतारामध्ये काय कर्म करतायत आणि त्या कर्मानुसार हे असे कर्म कधीतरी फुटतात. आणि इतके व्हिडिओ बनवले किंवा सीसी कॅमेरा, कसं इतका वेळ का लागला याचा अर्थ कोणी पाठीशी घातलं त्यांना. व्हिडिओ आलेच असतील, दिसलेच असतील, पण कोणतरी त्यांना प्रमुख अशी राजकारणी होती का. आणि त्याच्यावर रुपाली चाकणकर तर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा इतका वावर त्यांच्याकडे दिसतोय आणि त्यांना हे कळू नये. आणि 1 वर्षापूर्वी ह्यांना कळलं होतं तेव्हा पाठीशी घातलं गेलं, तर मग आरोपी आणि सहआरोपी का होऊ नये. ताई, एक प्रश्न आहे की बीएसआर कंपनी जी आहे त्याच्यामध्ये देखील यांचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. मिटकरींनी देखील त्याचा आरोप केलाय, कारण दादांच्या घराच्या बाहेर देखील तंत्रमंत्र बारामतीच्या रस्त्यावर सापडलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे कुठेतरी त्यांच्याशी देखील ह्याचा संबंध असल्याचं मिटकरी आरोप करतायत. कसं वाटतं, तथ्य वाटतं तुम्हाला? नाही, मी तर म्हणजे आम्हाला बुद्धी आमची सुन्न झाली. एखाद्या राजकीय नेत्याला वश करण्यासाठी, हा वशीकरणाचा प्रकार आहे. वश करण्यासाठी असे जर प्रकार होत असतील तर मला वाटतं राजकारण पण कुठे गेलं आणि देश कुठे चाललंय. म्हणजे कुठल्या हे काय चाललंय. म्हणजे पूजा अर्चा केल्या पाहिजे याबद्दल दुमत नाही. जो ज्याचा त्याचा तो संस्कार, पण तो संस्कार इतका बाजारात का आला आणि त्या बाजारात आलेल्या संस्काराचे इतके बळी का पडले. कारण माझी एखादी पूजा आहे तर ती मला आत्मबल देणारी आहे, माझ्या घरातली आहे. मी एखादा तप करतोय तर माझ्या तपाचं लोकांना का हे करायचं. आणि त्याच्यावर प्रभावित होऊन लोक जे काय करतायत आज, असे मिळत आहेत भोंदू बाबा, लिंबू कांदेवाले, आणि प्रभावित करून काय ते तो काय म्हणालात आपण, तोडगे काय काय असे कोडगे. आश्चर्य म्हणजे आपण कॉम्प्युटर युगातूनही पुढे चाललोय, अंतराळावर पोचलो, सगळं हे करतोय. आणि इतक्या भोंदू बाबांच्या आहारी एवढे मोठे राजकारणी लोक, आता अनेक राजकारणी लोकांचे पण फोटो येत आहेत, पाय धुत आहेत त्याचे. ताई, अजूनही आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला नाहीये. मगाशी अंजली दमानिया यांनी असं आवाहन केलं की ज्या महाराष्ट्रातल्या सक्रिय महिला नेतृत्व आहे त्यांनी पुढे येऊन जर 24 तासांच्या आत त्यांनी राजीनामा दिला नाही तर महिला आयोगाच्या ऑफिसच्या इथे जाऊन बसायचं. याला तुम्ही कसा प्रतिसाद देणार? नाही, मुळामध्ये त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी पटकन अशा गोष्टीला ऍक्शन घेतली. 2 दिवस, मी 3 दिवसांनी ऍक्शन का. मागच्या वेळेला पण त्यांचा राजीनामा म्हणजे कोडगा असं काहीतरी दिसतोय. आणि इतक्या वेळेला आता ज्या सगळ्या नेत्यांचे पण फोटो येत आहेत त्यांच्यावर तर रुपाली चाकणकरवर घ्याच ऍक्शन. कारण गोर गरीब दुखी पीडित महिला तिकडे वळल्या आहेत का ह्याची पहिली चौकशी करा. कारण महिला आयोग म्हटल्यानंतर जास्त महिला जातात, दुःख्या पीडित महिला जातात, ज्यांची खूप मोठी दुःख आहेत ती सांगायला जातात. मग अशा दुःखीत पीडित
महिलांना तिकडे वळवलाय का हे पण बघायला पाहिजे. आणि काय म्हणून या भोंदू बाबावर एवढा विश्वास ठेवला आणि म्हणजे आपल्या कर्तृत्वावर किंवा आपल्या स्वतःच्या एका विचारावर तुमचा विश्वास नाही का? सीबीआय चौकशी यांची झाली पाहिजे. सीबीआय का SIT काय जेवढ्या चौकशा करा SIT गठीत झालेली पण त्याला विलंब लावू नका. 30 दिवसात 60 दिवसात याचा निकाल लावा तर लोकांना विश्वास वाटेल की यांच्यावरती कारवाया होत आहेत. तुम्ही मध्ये पण एक बाबांना तुम्ही आतमध्ये टाकले आता ते सुटले, असं नका करू. म्हणजे मर्यादा सगळ्यांना असली पाहिजे. ही मर्यादा ओलांडतायत आणि ती मर्यादा का ओलांडतात तर राजकीय लोकांचा त्यांना आश्रय मिळतोय. हे आश्रय देण्याचं बंद करा. नाही आपण बघा राष्ट्रवादी पक्षाच्या त्या आयोगाच्या हे आहेत, दादा असताना पण त्यांच्यावर ऍक्शन घेतली गेली नाही. आता त्यांच्या पक्षाचे जे आहेत अगदी सुनेत्रा वहिनी अतिशय चांगलं नेतृत्व आहे. त्यांनी या गोष्टीला सिरियसली घेऊन त्यांना पटकन बाजूला केलं पाहिजे आणि त्यांना चौकशीला सामोरं जाऊ दे असे निर्देश दिले पाहिजे. आणि पोलिसांना की याच्यामध्ये सखोल चौकशी करा. कारण आयोगाकडे येणाऱ्या ज्या दुःखी पीडित महिला तिकडे वळल्या आहेत का, वळवल्या गेल्या आहेत का, शक्यता नाकारता येत नाही. ह्याच एवढ्या अधीन होत्या तर तशा वळल्या गेल्या आहेत का. आता आणखीन 2-3 वेगवेगळ्या कुठल्या महिलांचं येत आहेत, आम्ही नाही ओळखत, चाकणकर आयोगाच्या आहेत म्हणून ओळखतो. म्हणजे इतक्या निर्ढावल्या की माझ्यावर काहीच कारवाई होणार कारण मी वशीकरण करते असं आहे का. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनीच दिली पाहिजे. एक प्रश्न आता असा आहे की मिठी नदीच्या साफसफाईसाठी कोणीही कंत्राटदार पुढे येताना पाहायला मिळत नाही. जवळच पावसाळा आलेला आहे, नंतर या उन्हाळ्याच्या महिन्यात साफसफाई पूर्ण व्हायला पाहिजे तेव्हा मुंबई परत डुबताना पाहायला मिळेल, पाण्याखाली जाताना पाहायला मिळेल. काय सध्याची स्थिती मला माहिती आहे. एक तर नाले सफाईच्या संदर्भात जेव्हा मीटिंग लागते महापौर मॅडम कोणालाच बोलवत नाहीयेत, स्वतःच एकट्या जात आहेत आणि एकटाच काहीतरी पाहणी करताना तुमच्या माध्यमातून मी पाहते. खरं म्हणजे आपलं संपूर्ण सिस्टम, मग त्याच्यात आयुक्त असले पाहिजे, त्याच्यामध्ये AMC असले पाहिजे, त्याच्यामध्ये DMC असले पाहिजे, त्याच्यामध्ये ते स्वतः असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये स्टँडिंग असलं पाहिजे, त्याच्यामध्ये विरोधी असला पाहिजे, गटनेते असले. कारण मुंबई हे एका चष्म्यातून कोणाच्या बघण्यासारखी नाहीये. मुंबई ही सर्वांच्या ज्ञानातून आणि चष्म्यातून बघण्याची गरज आहे. आम्ही जेव्हा व्हिजिट घेत होतो तेव्हा सर्वांना आपण काढा ना फोटो, कधी एकट्या महापौर जाऊन कुठलीही व्हिजिट कधीही झालेली नाही. सोबत घेऊन सगळ्यांना केलेलं आहे. आणि आपला 1888 कायद्या अन्वय जे सगळे आपण इम्प्लिमेंट करतो कायदे, त्याच्यामध्ये आहे नाले सफाई किंवा मिठी नदी ज्या पद्धतीने गेल्या 3 वर्षात 3.5 वर्षात सत्ता म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्यासाठी जे काही सगळं वापरलं. आणि आत्ताही म्हणजे उद्या जर जे काही प्रकरणं आत्ता घडली ती डायरेक्ट यांच्यावर गेली, प्रशासनावर गेली. त्यामुळे आता जर कुठलाच कॉन्ट्रॅक्टर येत नाहीये तर ते पण त्यांनीच उत्तर द्यावं. कारण सत्ताधारी आहेत, आता केंद्रात सत्ता आहे तुमची, राज्यात सत्ता आहे आणि आता महापालिकेत पण सत्ता आहे. तर तुम्ही आता पुढे काय करणार आहे ह्याचं पण आम्हालाही उत्तर द्यावं. तुम्ही आम्हाला बोलवणार नाही, आम्हाला सांगणार नाही, सभागृहाचं नियमावली किंवा कायदे कानून तुम्ही पाळणार नाही. मुंबई कुठे वळवताय मग. आणि प्रत्येकाला मी करून माझीच पाठ फोपटून नाही, लोकांनी म्हणू दे ना, मुंबईकरांना जाणवू दे, इथे काम करणाऱ्या लोकांना जाणवू दे. मग गर्दी होते म्हटल्यावर हा मग त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर मग आता तुमच्याकडे आहे ना, करायला सांगा ती कामं, कॉन्ट्रॅक्टरना करून घ्या कामं. आमच्याकडे होते कॉन्ट्रॅक्टर असं तुमचं म्हणणं होतं, आता तुमच्याकडे आहेत, करून घ्या. आणि नियमाच्या पायामल्ली करू नका नियमाची. त्या मुंबई
ही कोणाला आनंद दिलेली नाहीये. मुंबईकरांनी तुम्हाला 5 सीट वाढवून तुमच्यावर विश्वास टाकलाय, 7 का 8. तर मुंबईकरांचा असा विश्वासघात करू नका. एक प्रश्न असा आहे की काल गुढीपाडवा झालेला आहे, उद्या रमजान सुरू ईद आहे. खरं तर या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने फेरीवाले लावत असतात. मात्र सध्या बांगलादेशच्या नावाखाली फेरीवाल्यांना धरपकड केली जाते, उचललं जाते. दादासारखा परिसर जिथे मराठी फेरीवाले लावतात त्यांची सुद्धा मागणी आहे की व्यवसाय होत नाहीये, नुकसान होत आहे मोठ्या संख्येने. आणि एकीकडे सरकार म्हणते किंवा प्रशासन म्हणते बांगलादेशी फेरीवाल्यांवर आम्ही कारवाई करतो. आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही. किती बांगलादेश? मला खरं म्हणजे हा एक अभ्यासाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही फेरीवाले हा काय मुंबईचा एका मुंबईचा विषय नाहीये. फेरीवाला हा दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा विषय आहे. हा काय फेरीवाला आपल्याच मुंबईत आहे आणि काहीतरी आम्ही फार काहीतरी वेगळं करून दाखवतोय. या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप गोर गरिबाला, आमचं म्हणणं आहे धोरण होतं. पहिलं धोरणाचं काय झालं, 2014 पासून धोरण आहे. तुम्ही फेरीवाल्यांना लोन का दिलं, जे याच्यातून लोन आलं केंद्रातून, फेरीवाला आठवत आहे ना, 20 हजारापर्यंत होता. मला असं कळतंय की 15-10 हजार त्यांना लोन दिलं. ज्या फेरीवाल्याचं आपण असं धरूया, लिंबूवाला फेरीवाला आहे, दिवसाला तो 100 रुपये 200 रुपये कमवत पण असेल, तो घर चालवणार, ते तुमचं लोन जे काय उरतंय. मग लोन का दिलं? जर फेरीवाले रॉंग आहेत आणि जे लोन दिले त्यांची नावं येऊ देत, त्यावेळेला का ना चेक केलं? कुठल्या लोकांना, हिंदूला दिलं, मुस्लिमांना दिलं, ख्रिश्चनांना दिलं, युपीवाल्यांना दिलं, बिहारवाल्यांना दिलं, नावं येऊ दे ना, किती लोन दिलंय. मग पंतप्रधानांच्या योजनेतून अशा लोकांना का लोन दिलं? फेरीवाला गैर आहे ना, मग तुम्ही लोन देणार, इलेक्शन जिंकून घेणार आणि पुन्हा त्यांच्यावरच कारवाई करणार. आणि रोहिंग्यांच्या नावावर, रोहिंगे काय, आम्ही तर म्हणतोय शाळा कॉलेजच्या इथे जे लोक नायझरीन आहे ते का दुर्लक्षित होत आहेत, जे लोक ड्रग सप्लाय करतायत त्यांच्यावर पण ऍक्शन होताना दिसली पाहिजे. रोहिंगे तर काढलेच पाहिजे, जे आपल्या देशाच्या विरोधात आहे, जे आपल्या महाराष्ट्राच्या विरोधात आहेत, जे आपल्या मुंबईच्या याच्या विरोधात काम करायचे 100% काढले पाहिजे. आमचाही सपोर्ट आहे त्या गोष्टीला. पण सरसकट तुम्ही जर सर्व, आता मिल कामगारांचे एरिया आमचे आहेत, मग तो लोअर परळ असेल, वरळी असेल, डिलाय रोड असेल, दादर असेल, हे मिल कामगारांचे एरिया आहेत. आज 40-40 वर्ष 50 वर्ष ते धंदा लावून बसतायत. त्याची कुठलीच चौकशी नाही केली ना. महापालिकेच्या लोकांचं तर आलं, लायसनवाले कसे, हप्ता भाई लोक कसे, हे सगळे, ह्यांच्यावर काहीच नाही. गोरभर गरीबावर डायरेक्ट कारवाई, पोलीस कारवाई करतायत, पोलीस मारतायत, त्यांना धोपटतायत. मग वाली कोण? त्यांना सत्तेतले वाली म्हणायचे की आम्ही तर वाली आहोतच त्यांच्यासाठी, आम्ही तर करतोच आहे. आमचा रोहिंग्यांना काढण्याला विरोध नाही, पण रोहिंग्यांच्या नावावर जे काय वेगळं अर्थकारण होत आहे त्याला विरोध आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनामध्ये ते ढकलले जात आहे असं महापौर अनेकदा त्याने चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा महापौर बंगल्यासाठी 2 कोटींचे जे आहे निविदा काढण्यात आलेली आहे फक्त डागडुजीसाठी, यावर तुमची काय? नाही, मला जे मी असताना अनेकदा मला या मेंटेनन्स, जो महापालिकाचा वॉर्ड मेंटेनन्स महापौर बंगला केला जातो, तेव्हा कळलेलं की 1.5 करोड आम्ही खर्च केलेले आहेत आणि छान केलंय. आता ज्या महापौर आहेत, जर त्यांना वाटलं की मला असा पाहिजे आणि मला तसं आहे, हा टेम्पररी आहे बंगला, छान असला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही. पण मुंबईकरांचा जो करदात्यातून येणारा पैसा अशा पद्धतीने असे, ही उधळपट्टी आहे, ही उधळपट्टी आहे. बेड चांगला असला पाहिजे, कारण बरोबर आहे इतके वर्ष तो बंद होता. फर्निचरला चांगलं करू शकतो, त्याला काही वाळवी वगैरे नाही, कारण मी राहून गेली आहे, मी मध्ये मध्ये त्यावेळेलाही जात होते. त्यामुळे ही फालतू उधळपट्टी आहे असं माझं मत आहे. काही एक प्रश्न अजून एक असा आहे, टाईमवर पुन्हा त्या कायम चर्चेत आल्या, महापौर राहिल्यापासून कधी गुन्हा असेल, कधी प्रश्नाच्या जागा असतील, कधी शिक्षणाबद्दल चर्चेत राहिल्या. आता न्यायालयाने देखील जे त्यांचं एक प्रकरण होतं वाकोऱ्याच्या शाळेमध्ये
शिक्षकांना मारहाण झाली होती त्या प्रकरणात त्यांनी न्यायालयाकडे खरं दिलासा मागितला होता. मात्र न्यायालयाने तो दिलासा द्यायला फेटाळलेला आहे. तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे की पुरेसे पुरावे आहेत आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला ही केस जी आहे ती कोर्टात येऊनच लढावी लागेल अशा पद्धतीचं न्यायालयाचं म्हणणं आहे. नाही, प्रथम नागरिक म्हणून ते आत्ता बसलेले आहेत आणि त्याच्या आधी जो काही उद्धटपणा उन्मादपणा तो न्यायालयाने नोट केलेला आहे. आपण न्यायालयाच्या पुढे आम्ही कोणीच नाही आहोत, कारण या सगळ्या प्रक्रियेमधनं खोटे आरोप करणं आणि खोट्या आरोपातून त्रास देणं हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आता प्रथमदर्शी जे लोक आहेत ज्यांनी हा प्रकार सगळा पाहिलाय आणि शिक्षकांना मारहाण हा प्रकार निंदनीय आहे आणि ते कोर्टाला जर वाटत असेल की हा निंदनीय आहे, गुरुला मारहाण ठीक आहे, कुठल्याही गोष्टी बऱ्याचशा सामंजस्याने नाही सुटत असेल तो थोडं ओरडून कायद्याचा धाक टाकून, पण मारहाण प्रकरण आणि एका महिलेने ज्या गुरुप्रमाणे शिक्षक असं होत असेल आणि ते आत्ता प्रकरण मुंबईसमोर किंवा देशासमोर महाराष्ट्रासमोर येत असेल तर अशा गोष्टी तर मला वाटतं पक्षाने त्यांचा विचार करायला हवा होता आणि हा निंदनीय प्रकार आहे. जर मारहाण झाली असेल आणि कोर्टाने ते नोंद केलं असेल. हा जो प्रकार झाला होता ऋतू तावडे म्हणतात की त्या शिक्षकांनी शाळेतल्या मुलीवर प्रचार केले होते आणि तो तिच्यावर संताप व्यक्त केला होता, म्हणून केला होता. ज्या मुख्य या प्रक्रियेची तक्रार दिली होती ती सुद्धा एक्सपायर झालेली आहे. त्यामुळे आता जरी न्यायालयाने घेतलेलं असेल तर मी वरच्या न्यायालयात नाही, मला ते मान्य आहे. तक्रार वर्बली दिली होती की लेखी दिली होती. लेखी तक्रार असेल तर तुम्ही ती न्यायालयासमोर प्रकट करा. आणि माझा तो विषयच नाहीये. प्रथमदर्शी बघणारे लोक आहेत म्हणून न्यायालयाने तुम्हाला दिलासा नाही दिला आणि ते पुढे जाते. मग त्या प्रथमदर्शी लोक खोटे आहेत का, असा प्रकार आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही शाळेत जेव्हा आपण जातो आपण रागाने बोललंच पाहिजे, मान्य आहे, कारण काही वेळेला असतं, पण मारहाण ह्या प्रकाराचा मी निषेध करते. एक प्रश्न शेवटचा असा की दादर रत्नागिरी पॅसेंजर जे आहे ती रद्द करून दादर गोरखपूर ट्रेन सुरू करण्यात आली. रविकिशन शुक्ला या खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र दिलं आणि विशेष म्हणजे काही काळापूर्वीची विशेष ट्रेन ही आता पूर्ण करण्यात आलेली आहे, पूर्ण काळासाठी म्हणजे नेहमीसाठी नियमित करण्यात आली. चाकरमान्यांचा हाल होतोय. नाही, याच्यासाठी महाराष्ट्राने आणि मुंबईकरांनी पूर्ण विचार करावा. अजूनही वेळ गेलेली नाही. देवदेवतांची नावं घेऊन किंवा अमकं करून हे प्रश्न सुटणारे नाहीयेत. ह्याच्यासाठी महाराष्ट्रावर प्रेम असावं लागतं, ह्याच्यासाठी मुंबईकरांवर प्रेम असावं लागतं आणि आमच्या कोकणवासीय जी लोक आहेत ह्यांना ट्रेनमध्ये पण आता सुरक्षित राहतील की नाही की फायटिंगच करायची आहे. कारण कोकण हा जो आमचा परिसर आहे हे सगळं शांत आणि संयमी लोक आहेत. त्यामुळे चाकरमानी मुंबईतून कोकणात जाणार, कोकणातून मुंबईत, या बाकी सगळ्या राज्यांच्या लोकांचा अत्याचार त्यांच्यासाठी ठेवा ना. तुम्ही पण ठेवा ती ट्रेन. उलट मला तर वाटतं युपीच्या ट्रेन वाढवा. त्यांच्या महिना त्यांना रिझर्वेशन मिळत नाही, दीड महिना वाढवा ना. त्या थेट वेगळ्या ह्याच्या मार्गाने काढा. पण आमच्या कोकणमध्ये हे असं घुसून अत्याचाराला करू नका. कोकणवासियांना शांतपणे जगू दे. आमदारांनी नार्को टेस्टची मागणी केली आहे. यांनी गदावरून त्या गावाला दूर व्हावं असं मागणी केली आहे. आगामी 1-2 दिवसात करेक्ट कार्यक्रम होत असं वाटतं. नाही, हा कार्यक्रम राजकीय सुडापोटी होताच कामा नये. महिला आयोग हे राजकीय म्हणून पद नाहीये. हे महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग आहे. हा राजकीय, सुषमाताईंनी पण राजकीय सुडातून बोललेल्या नाहीयेत किंवा दमनिया पण ज्या ताया बोलतायत त्या का बोलतायत, कारण चाकणकरांचं धाडस फारच वाढत चाललं आणि अजून कितीतरी गोष्टी असतील की ज्या दुःखित पीडित ती परत म्हणते, ज्यात
आयोगाकडे येतात, त्या आयोगातल्या महिला तिकडे वळल्या आहेत का, वळवल्या गेल्या आहेत का, हे नार्को वगैरे अशा काही ज्या पोलिसांना योग्य वाटतात टेस्ट त्याच्यातनं झाल्या पाहिजे. तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनात किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT स्थापन केली होती. त्याची गती राहिली आहे राज्यात. मला वाटतं नाही, मुळामध्ये याच्यामध्ये राजकीय कुठलेच दबाव येतील असं आत्ता तरी वाटत नाहीये, कारण संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. परंतु या सरकारमधले असलेले जे लोक आहेत, जे ज्यांच्याबरोबर त्यांचेही काही संबंध दिसत आहेत, असे राजकीय दबाव टाकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर 1,500 रुपये देऊन महिलांना न्याय मिळत नाही. त्यांना सुरक्षित संरक्षित करणं आपलं काम आहे. त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री नक्की या गोष्टीचा विचार करतील असं मला वाटतं.